देवा, थकून आले रे बाबा खूप. असं वाटते कोणतरी थंडगार पाणी आणून द्यावं बापरे, आणि चहा करावं मस्तपैकी कडक. अच्छा काय बोलली, तिला चहा आणि पाणी पाहिजे. एक मिनिट मी जाऊन आणतो पटकन, म्हणजे हिला खुश होऊन जाईल. तू काय रे, काय काय करतोय तेस? काही नाही मॅडम, पाणी घ्या, पाणी आणलं तुमच्यासाठी. अच्छा पाणी, ओ थँक्स. चहा बनवून आणतो मस्तपैकी आता. मला काय वाटतं, एक काही असो, हा कोणी असो, पण एक छान मस्त नोकर भेटला बरं का. मस्त नोकर भेटला. पण असं काय वाटतं, हा कसं माझं याच्याशी काहीतरी संबंध आहे बाबा, असं मला सारखं काय वाटत असतं. याला बघितलं तर, मला याला बघितलं तर कोणाची तरी आठवण येते, एका माणसाची. खूप आठवण येते मला त्या माणसाची याला बघितलं की. का होत असेल असं? मॅडम चहा. बाप्पा घ्या ना मॅडम, घ्या ना चहा, घ्या ना, द्या द्या आणि इकडं बघा ना पिऊन कसं झालं, सांगा मला कसं झालं तर. वाह क्या बात आहे. तुझ्या हाताला तर खूप चव आहे रे. स्वयंपाक येतो का तुला स्वयंपाक? चहा तर खूपच भारी केला, तन मन असं माझं हलवून टाकलं लगे, एवढा टेस्टी चहा होता. बाप्पा बाप्पा मस्त. थँक्यू थँक्यू तारीफ केल्याबद्दल. काय तुला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. तुझं गाव काय रे? हे बघ सुनिधी, तू मला खरंच ओळखलं नाही का, की न ओळखल्याचं नाटक करते तू? काय तुला माझं नाव कसं का माहिती, सुनिधी म्हणून? आता तुला कळत कसं नाही? कळत कसं नाही सांग मला. मला तुझं नाव नसेल माहिती तर कोणला असेल मग? मी नाही विसरलो ग तुझं नाव, तुला नाही विसरलो मी. तू मला पार विसरून गेली, पण मी तुला नाही विसरलो, खरंच नाही विसरलो मी तुला. अरे बापरे, काय म्हणजे मी जो विचार करत होता ते खरं आहे म्हणजे? काय सुनिधी, काय विचार करत होती तू? काय विचार करत होती सुनिधी, सांग मला तू. सांग काय विचार करत होती? म्हणजे तुम्ही सकाराम? होय सकाराम तुम्ही? हो सुनिधी, मी तुझा सकाराम, सकाराम तुझाच. ओ माय गॉड, अरे बापरे, एवढ्या वर्षांनी बघते. मला तर काहीच कळत नाही, मी काय बोलू आता. बाप रे बाप. काय झालं सुनिधी, मला पाहून तिकडे का तोंड केलं? तू काय गेली तिकडे? तुला आवडलं नाही का मी तुझ्या समोर दुसऱ्यांदा आलो ते? नाही आवडलं तुला? तसं नाही सकाराम, असं नाही. मला शॉक बसला की मी कधी विचारही नव्हता केला की परत आपण भेटू म्हणून. खरंच. आणि आपला मुलगा तर मी तिकडे पाठवला ना तुझ्याकडे. मग मग कसं? तो तर तुझ्याकडे आहे ना? हो सुनिधी, तो माझ्याकडेच आहे आणि खूप खुश आहे. तो खूप खुश आहे, खूप छान काम करतो तो, खूप छान राहतो तिकडे त्याच्या आईसोबत, सावत्र आईसोबत खूप छान राहतो. पण तुझी कमी सारखी खालावत राहते मला. त्याला बघितलं की मला सारखी तुझी आठवण येते, खूप आठवण येते तुझी. म्हणून मी तुझ्या शोधामध्ये इकडे तिकडे धुंडत तुला शोधलं मी, आणि बरोबर आलो मी ठिकाण्यावर तुझ्या. बघ खूप शोधलं मी तुला खूप. आणि त्याला बघितलं की मला तुला असं वाटायचं, तुला जवळ पाहिजे तू, असं वाटायचं. खरंच खूप आठवण यायची त्याला बघितलं की. खरंच तर करा, खरंच. हो ग हो बाई, मला इथं विश्वासच बसत नाही. काय बोलू मला तर कळतच नाही. आता इतक्या वर्षांनी आला माझा नवरा, आणि आता काय मी याच्यासोबत परत राहू का? कसं काय करू की याला भाकून राहू इथून? मी याला तर अगोदर सोडून आलेली ना. सुनिधी माझ्याकडे बघ सुनिधी. बोला ना, बोल सकाराम बोल. तू जसं विचार करते ना, तो विचार सोडून दे. तू मला सोडून आली, तुला माझ्या इथे राहायला आवडलं नाही, हे सगळं तू सोडून दे हे सगळं. मी तुला आताही एक्सेप्ट करायला तयार आहे. चल तू माझ्या घरी चल, मी तुला न्यायला आलो सुनिधी, चल. नाही सकाराम, नाही शक्य नाही. आता माझ्या इकडं खूप छान जॉब आहे, ड्युटी करते मी, मला खूप पगार आहे इकडं, खूप मस्त चालू आहे माझं. मी नाही येऊ शकत मी तिकडं. मी तुझ्या मुलाला पाठवून दिलं पाठवून, तू आणि तुझा मुलगा. आता मी नाही येऊ शकत, आणि तुझी बायको पण आहे आता घरी, तुझा छान संसार चालू असेल. जा तू जा. नाही सुनिधी नाही, मला तुझ्याशिवाय होतच नाही. चल तू चल. आणि तुझी बायको काय म्हणून, दुसरी बायको काय म्हणून तुझी? तिला बरोबर हँडल करतो मी. जितकं प्रेम माझं तुझ्यावर आहे तितकं मी तिला कधीच केलं नाही, कधीच दिलं नाही तिला प्रेम मी एवढं, तितकं मी तुला प्रेम दिलं. पण बाबा नाही येऊ देणार मला, नाही येऊ देणार बाबाला नाही पटणार हे सगळं. ठीक आहे, करू आपण कन्व्हिन्स बाबाला. थोडे दिवस राहतो मी इकडेच,
ठीक आहे, चालेल ना तुला मी ते राहिलेलं. मला आता कळत नाही तुम्हाला बघून मी काय रिॲक्ट करू. अचानकच तुम्ही अशी ओळख सांगितली डायरेक्टच. मी विचार करत होते कोण हे, मी खूप जवळून बघितलेलं यांना, पण तू निघाला असं खरंच खरंच. बघ नियतीनं आपल्याला परत एकत्र आणलं. बघ जे जोड्या असते ना ते वरून तयार होऊन आलेले असते. बघ तू जरी सोडून दिलं मला, पण नियतीला हे मान्य नाही. ती परत आपल्याला जवळ घेऊन आली. 25 वर्षानंतर का होईना ती आपल्याला परत जवळ घेऊन आली सुनिधी. हो ना. काय गं काय उगा इथं बसल्यापेक्षा चल ना आपण पिक्चरला तरी जाऊया. का हो कोणता पिक्चर म्हणते का? कोणत्या पिक्चरला जायचं? जाऊ ना छावा पिक्चरला. छावा पिक्चर मस्त गड्या, मस्त आहे. आमचे हे बघून आले ना छावा, तर आपण पण जाऊ. हे म्हणले जा तुम्ही बाया पाहण्यासारखं म्हणे मस्त तिथं. अच्छा जाऊ ना. का हो आपल्या इथे गावात पण काही पिक्चरपेक्षा कमी स्टोरी नाही चालू, माहिती का तुला सगळं? अच्छा सखूबाईचं वय, सखूबाईचं कराम बबिता. तेच माहिती ना. हो ऐकलं, ती चर्चा चालू सध्या गावात. मस्त 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 आहे, मस्त पिक्चर त्यांचं बी. स्टोरी लिहा मला वाटतं एखाद्या डायरेक्टरला द्यावं पिक्चर बनवायला. कुठे गेला काय पैसा कराम, माहिती कोण लागा काय पत्ता घेता काय माहिती कुठे गेला ते पत्ता नाही काय नाही. चालली ती बाया लोकांच्या गावातल्या उचापत्या करायला, लोकांची भांडणं सोडवायला, लोकांचं भलं करायला. स्वतःच वाचून बसले सखूबाईचं तर. खरंय नाही तर काय. तिकडे पाहाव काय हो तिकडं. पाहता खरी आता माहिती सखूबाई. ओ सखूबाई इकडे. ओ सखूबाई आता माहिती सखूबाई. ओ कांताबाई कामाची आवाज राहिला सखूबाई. ध्यान कुठे गेला सखूबाईचं? गुंगली कशात कानामध्ये नवऱ्याच्या. थांब सखूबाई. हा बोल ना कांता बोल. काय म्हणते बोल. आम्ही तिघी जणी तू उभं आहे, तुम्हाला कावाचा आवाज देऊ राहिलो. तुमचं एक नाही दोन नाही. हो का मला आवाजच नाही आला. अरे बोल ना मग काय म्हणते. एवढं काय गुंगल्या कशात कुठे गेलत्या? तुला का माहित नाही का आता काय चालू आहे? मग आता माझ्या आयुष्यात काय चालू आहे तुला माहित नाही का? मग अशीच गेले होते येडा मारलो वावरात. म्हणलं गहू घेऊ ज्वाऱ्या पाहुण्या गेले तसे गव्हाच्या वावरात पायाला सोंगायला आला का काय तेच ना सगळं काढायला आला गहू. रे कुठे जाऊन बसलाय काय करता माय आता. हाव का चालतं ना मग काय उधार देऊन द्या माय. कोण ताण घेता एवढं तरी. सकाळी बोकाई कुठे गेले नाही असं कुठतरी. तुम्हाला तर माहिती तुमचा नवरा मग कुठं जाणार ते जाऊन येईन घरी जाणार ना. तुमच्याकडे जाणारे होते, त्यांना दुसरा काही चान्स नाही कुठं जायला. कुठंच जायला काही चान्स नाही. गेला असं एखाद्या पाहुण्याच्या ठिकाणी राहिले असं सांगितलं असं बायको सांगू नका बुवा असं चिरवाची असं द्यायला तुमची जर शिक. त्याच्यामुळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सगळे कामधंदे करून घ्या वावरातले. हो ना माय पण कळायला पाहिजे ना कुठे म्हणून. एकदा कळालं मला कुठे तर ताण जातो बाई मग माझ्या पाठीमागचा व कांता. हा ते पण आहे म्हणा. पोलीस कंप्लेंट केली की नाही? मग केली ना माय पोलीस कंप्लेंट केली ना. तशी पैसे सरकार पलीकडे सगळं बसू द्या. नाही बसत नाही. राहते दर्शिक उभी बोलते 2 मिनिटं तुम्हाला चालल्या जाते म्हणते का? चालतं मग बोल बाय दर्शिक जाय. तो काही मन लागत नाही आता कुठं. नाही ना स्वयंपाक पाणी करून लागल ना पोरायसाठी. दुसरं काय तर टाइम झाला ना. हा ते बी म्हणा. पोलीस कंप्लेंट केली की नाही सखूबाई? तुम्ही म्हणत होत्या ना पोलीस कंप्लेंट करायची म्हणून. पोलिसात सांगितलं की असं माझा नवरा हरवला म्हणून पोलिसामध्ये जाऊन हे करून टाकलं, कंप्लेंट करून टाकली. फिर्याद देऊन टाकली पोलिसात. तर मग पोलिस बोलले असं ना काही. बोलले ना म्हणले की थोडं वाट पाहू 2 दिवस मग परत तपासायला सुरुवात करू असे बोलले पोलीसवाले. अच्छा असं सांगितलं असेल तर मग काही नाही सापडून आणते पोलीसवाले. हो ना पण बोला कळू नये का याव घरी म्हणून. 2-3 लेकरं आपल्या घरी, बायको आहे वाट पाहत असन. हो बाई आवडचं सकाराम भाऊचं काम वाटलंच नाही सकाराम भाऊ असे असं म्हणून काय माय. चल माय येते. हो जा. का सखूबाई लगे पार खचून गेली नाही का? हो ना बाय खचून गेली लगे चोपलंच तोंड का? आता नेहमी खुश राहायची लगे पुढं कोणाच्या बी जसं कोणी दिसलं की लगे बोलायचं नाही का? पण सगळी खचून गेली बिचारी. हो माय असं एवढी कोणाच्या आयुष्यात दुःख नाही का बरं? मला असं सखूबाईचं तोंड पावलं एकच तरी झालं. दशीच बी हसली नाही लगे. दशी बी धावली नाही लगे. कसं वस्कन धावते सखूबाई कशी हसताय कद कसं लगे बोलणं ते सर्व मजा आपल्यावर. पण आज लगे बिगी बिल्ली नाही का ना. मी तर काय आयुष्याचा साथीदार जर असं निघाला तर काय खरं माय. हे का म्हातारा झाला तर असा आहे मोकाट. नाहीतर पण कसं असं मग नाही का? नाहीतर पण लिहा असं मग काय सांगा मी काय अनुभव नाही. तो कांताबाई माहीत असं आता कांताबाई वयाच्या त्या नाही का? कांताबाई तुम्हाला माहीत असेल कसा होता तरुणपणात. असाच येतो पण त्याच्या बायकोला काहीच कळालं नाही माहिती का? असंच लफडे करत फिरत होता. बायाला छेड काढत होता. पण या सखूच्या यानं काम भेट वावर सखूच्या तर बाया काही बोलत नव्हत्या. वावरातल्या बायाला आता आता छेड काढायचं तू पण बाया अशा इग्नोर करायच्या, लक्ष देत नव्हत्या. आणि तिला काही सांगायचं नव्हत्या सखूबाईला हे नको आपल्याला वावर द्यायला भेटणार नाही. रोजदारी भेटणार नाही आपल्याला रोजदारी. मग आता गरीब बायाचं कसं राहतं मग असं का बाई.
हां, नाही तर काय उगा ती ही दमदार होती म्हणून बबिता, म्हणून तिला सांगून दिले सगोबाईला. एखादी गरीबाची असती तर कामासाठी पैशासाठी नाही का संसारासाठी सांगितलं बी नसतं. आतल्या आतच हे केलं असतं बाई, खुडमुडून राहिली असती. आणि ती बबिता खमकी होती, घरची चांगली होती म्हणून डायरेक्ट बोलली ती. तिला गरज नाही ना सगोबाईची रोजदारीची. मग मजुरीची गरज नाही ना, पैशाची गरज नाही तिला बबिताला. दुसरी गरीब असते एखादी माझ्यासारखी आणि से पोटा हातावर पोट तिच्याच वावराच्या भरोशावर सकुच्या वावराच्या भरोशावर, तर ती काय बोलली बी नसती. आतल्या आतच तिला चुरमुळ्याचे लड्डू खाल्ले असते. हो खरं हो माय.